नका मारू नका, जाऊ द्या. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आम्ही थोडं बाहेर गेलो होतो. तितक्यात अचानक शेजारच्या बाईचा फोन आला. त्या म्हणाल्या, लवकर घरी या, तुमच्या गेटवर साप दिसतो. हे ऐकताच आम्ही लगेच घरी निघालो. मनात थोडीशी भीती होती आणि एकच विचार, खरंच साप असेल का? घरी आल्यावर आम्ही गेट उघडलं. मी तर नाही उघडलं बाबा, मला सापांची खूप भीती वाटते. सुरुवातीला त्यांना असं वाटलं होतं का पायदान बाजूला काढण्याचा प्रयत्न करू, पण मनात त्यांच्या पण भीती होती का साप नेमका कुठं आहे कळतच नव्हतं. खूप सावधपणे हे सगळं करावं लागणार होतं. तिकून ढकलून द्या ना पायपुसणी पलीकडून. आणि मी काय 7 हात लांब उभी राहून फक्त ऑर्डर देत होते, अहो इकडून पहा, जपून तिकडे सरकवा, अरे जास्त जवळ जाऊ नका. पण खरं सांगायचं मला खूपच भीती वाटते, म्हणून मी दूरच उभी राहत होते आणि दुरूनच पाहत होते. बापरे, खरं साप आहे. मी तर इथूनच बघते, तुम्ही सांभाळा सगळं. आता आपल्याला हा बघा साप स्पष्ट दिसायला लागला. आजूबाजूने लोकही जमा व्हायला लागले होते आणि मी लांबूनच पाहत होते. असं झूम करून मी व्हिडिओ बनवला. तुम्हाला वाटण एवढा जवळ कशी गेली ही. चालू होतं लोकांचं, कोणता साप आहे, विषारी आहे का, बिनविषारी आहे का. कसाही असो, पण साप साप आहे, चावला तर. इकडे यांचा प्रयत्न सुरूच होता साप गेटवरून खाली उतरवायचा. काठीने इकडून तिकडून त्याला हलवलं तरी तो काही खाली जात नव्हता. त्याला असं वाटत होतं का त्याला इकडेच राहायचं आहे, गेटवरच. मस्त मी या दोघांची मजा दुरूनच पाहत होती. यानंतर मी फोन बाजूला ठेवला, त्यामुळे पुढचा भाग काही शूट नाही केला आणि सुदैवाने परिस्थिती सगळी व्यवस्थित झाली. पावसामुळे सगळीकडे हिरवळ पसरली होती. रस्त्यावर थंडगार वारा होता आणि सगळीकडे शांत वातावरण. सकाळचा ताणही थोडा कमी झाला, म्हणून वाटलं तुम्हालाही आपल्या गावची ही संध्याकाळ दाखवावी. हे बघा आपलं छोटंसं गाव. अगदी छोटंसं आहे, 30-35 घरं असतील. लोकसंख्या काही जास्त नाही, पण छोट्या गावची मजाच काही वेगळी आहे. सगळीकडे शांतता, मोकळी हवा आणि हिरवगार निसर्ग. हे आपल्या गावच्या चारही बाजूने शेती आहे. आधी या रस्त्याची अवस्था खूपच बेकार होती. पावसाळा आला तरी इथे चालतानाही त्रास व्हायचा आणि हा आता 4-5 महिन्यापूर्वी हा नवीन रोड तयार झाला आणि आता इकडे बाहेर यायला थोडंसं छान वाटायला लागलं. ते बघा, जरा झूम करून दाखवते. माझे मिस्टर सरकी लावण्यात बिझी आहे. यांना 1-2 नाही तर सगळीच कामं येतात. कॅटर्स, घर आणि शेती, शाळा सगळं छान प्रकारे सांभाळतात. त्यामुळे मला कधी असं वाटतं यांना कधीच सुट्टी नसते. त्यांना एकट्यांना काम करताना पाहिलं की मलाही वाटते जाऊन थोडीशी मदत करावी, पण ते काम मला नीट नाही येत, म्हणून सध्या तरी व्हिडिओ काढून त्यांना साथ देते. रस्त्याने परत घरी येताना मला हिरुआई भेटल्या आणि माझ्यासोबत ज्योत्स्नाताई होतीच. मग थोड्या गप्पा मारल्या आणि इकडे मुलांचा वेगळाच कार्यक्रम सुरू होता. रस्त्यात मस्ती, धावणं, खेळणं. आजकाल कितीही महागडी खेळणी आणली तरी ना, शेवटी मुलांना माती, दगड, गोटे आणि काठ्यामध्ये जास्त मजा येते. त्यांना तेच स्वतःचं एक वेगळंच विश्व वाटतं. चला तर आजचा व्लॉग इथेच संपवते. पावसाळ्यात साप, विंचू आणि इतर जीव बाहेर येण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे स्वतःची आणि विशेषतः लहान मुलांची काळजी घ्या. घराच्या आजूबाजूला, अंगणात किंवा शेतात आधी नीट पहा. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.